वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघतोय अणुशक्तीनगर मधून फहाद अहमद हे आघाडीवर आहेत। अणुशक्तीनगर मधून सना मलिक पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। सना मलिक या नवाब मलिक यांच्या कन्या आहेत। या अणुशक्तीनगर मधून मैदानात उतरल्या होत्या। फहाद अहमद यांना 1551 मतांची आघाडी आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे। गुहागर मध्ये भास्कर जाधव यांनी आपली आघाडी कायम राखलेली आहे। भास्कर जाधवांना 5607 मतांची आघाडी मिळताना पाहायला मिळते। गुहागर मध्ये सुद्धा काहीशी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर काहीशी चुरस पाहायला मिळते। लोकसभेप्रमाणेच वळसे पाटलांना 5314 मतांची आघाडी पाहायला मिळते। आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटलांनी आघाडी आपली कायम ठेवलेली आहे। 5000च्या वर त्यांनी आघाडी घेतलेली आहे। तर शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा आपली आघाडी कायम ठेवल्याचं पाहायला मिळतंय। 8व्या फेरी अखेर 19000 मतांची आघाडी राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांनी आपली आघाडी कायम राखल्याचं पाहायला मिळतंय। दीपक केसरकर यांना 13000 मतांची आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळते। दीपक केसरकर यांची पहिल्या फेरीपासूनच आघाडी सुरू आहे, ते आता तिसऱ्या फेरीपर्यंत ती वाढताना दिसते। इगतपुरीमध्ये हिरामण खोसकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। हिरामण खोसकरांना 30,000 मतांची आघाडी मिळालेली आहे। इगतपुरीमधले हिरामण खोसकर हे विद्यमान आमदार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ते काहीसे चर्चेत सुद्धा आलेले होते, मात्र आता ते आघाडी घेताना दिसत आहेत। तब्बल 30,000 मतांची आघाडी हिरामण खोसकर यांनी घेतलेली आहे। आणि आता आपण बघतोय पुढचं जी काही आघाडी आहे ती फहाद अहमद यांनी आघाडी घेतली। फहाद अहमद हे सपाचे उमेदवार आहेत। नाशिकमध्ये देवयानी फरांदे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। चौथ्या फेरीमध्ये देवयानी फरांदे यांनी 5875 मतांची आघाडी घेतली आहे। वसंत गीते यांच्या पारड्यात केवळ 2000च्या वर मतं मिळालेली आहेत। देवयानी फरांदे 3000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। धुळ्यामध्ये भाजपचे राम भदाने आघाडीवर आहेत। धुळ्यातली महत्त्वाची ही लढत आहे। राम भदाने 11648 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर काँग्रेसचे कुणाल पाटील पिछाडीवर आहेत। 5व्या फेरीमध्ये राम भदाने आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यानंतर पुढची आघाडी बघूया। धुळ्यामध्ये राम भदाने हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। कुणाल पाटील हे पिछाडीवर आहेत। पंढरपूरमध्ये समाधान अवताडे आघाडीवर आहेत। समाधान अवताडेंना 1000 मतांची आघाडी मिळालेली आहे। आपण जर फेऱ्या 3, 4, 5, 6, 7, 8 फेऱ्यांपर्यंत जर हिशोब केला तर आघाडी जी आहे संभाजीनगर पश्चिम मध्ये संजय शिरसाट आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे। संजय शिरसाटांना 6000 मतांची आघाडी या मतदारसंघामध्ये संभाजीनगर पश्चिम मध्ये मिळताना पाहायला मिळते आहे। आणि पहिल्या काही फेऱ्यांमध्ये थोडेसे पिछाडीवर होते, नंतर ते आघाडीवर गेलेत आणि नंतरच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी कायम ठेवली असं मला वाटतं। दरेकर एका ठिकाणी म्हणतात की फडणवीस मुख्यमंत्री व्यक्तिगत पाहायला मिळेल का माहितीमध्ये? मी माझं मत मांडलं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, कारण ते माझे नेते आहेत, मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे। सर, आज भाजपा की एक बड़ी जीत चल रही है, महायुति की सरकार बनती और इशारा चल रहा है, 4 राउंड बीत चुके हैं, कितनी उम्मीद है सरकार बनने? देखो, सरकार तो बन गई, अभी क्या बाकी है? महाराष्ट्र की जनता ने महायुति पे भरोसा रखा है। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व, देवेंद्र फडणवीस साहब का नेतृत्व, अजीत दादा का नेतृत्व पे विश्वास रखा है। और जो शिवसेना, जो उद्धव ठाकरे खुद को अपनी शिवसेना समझता है, उसकी क्या दशा हुई है, उनका कैसा पराभव हो रहा है, ये लोग हिंदुस्तान की जनता देख रही है। और महाराष्ट्र की जनता ने एक उत्तर दिया है सबको कि असली शिवसेना जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे जी ने शुरू की थी, उसका नेतृत्व के काबिल एकनाथ शिंदे साहब ही है। ये महाराष्ट्र की जनता ने उत्तर दिया है। संजय राउत का कहना है कि ये जो मैंडेट है वो एक्सेप्टेबल नहीं है। ये देखो, गिरे तो भी तंगड़े ऊपर, ये संजय राउत की स्थिति है। शरद पवार जी के उमरे, वो हमारे मराठी में कहते हैं कि उमरे झिजवतात, अशा पद्धतीने सोनिया गांधीच्या दार के बाहर खड़ा रहने वाला संजय राउत, उनके मुंह पे ये महाराष्ट्र की जनता ने चप्पल मारी है। अभी वोटों के रूप से चप्पल मारी है, कल से लोग सामने आके उनके मुंह पे चप्पल मारेंगे। सीएम के चेहरे पर क्या कहेंगे सर? बड़ी दावेदारी भाजपा ने कहा था जिसके पास ज्यादा सीटें आएंगी उसका मुख्यमंत्री होगा। हालांकि यहाँ पर आपके स्पार्कलिंग लाइट खुद शिंदे बने थे महाराज। ये देखो, ये चुनाव माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में हम लोग लड़े हैं। सब लोगों ने ये मान
आपण बघतोय मुख्यमंत्री पदावर शिवसेनेने दावा केलेला आहे। नरेश म्हस्के आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। ही आपण आकडेवारी बघतोय। महायुती 215, महाविकास आघाडी 51, इतर पक्ष 21 जागांवर आघाडीवर आहेत। हे काही कल आपण बघतोय आणि यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातला होताना दिसतोय। आघाडी मोठी आहे भाजपकडे आहे 125, शिंदेच्या शिवसेनेकडे 55 आहे, तर काँग्रेसकडे 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 17, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 13, मनसे 0, वंचित 1 आणि इतर पक्षांकडे आणि छोट्या पक्षांकडे बंडखोरांकडे 20 जागा आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 35 जागा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही आकडेवारी एकदा आपण बघूयात। महायुती 215 जागांवर आघाडी आहे। त्यानंतर आपण महाविकास आघाडीची आकडेवारी बघूयात। महाविकास आघाडी 51 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे, तर इतर पक्ष जे आहेत ते 21 ठिकाणी, इतर पक्ष म्हणजे अपक्ष असतील आणि लहान पक्ष असतील, हे 21 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे कलांमध्ये झालेले बदल आणि या सगळ्यामध्ये महायुती 215 आणि यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे। 125 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। महाविकास आघाडी 51, यामध्ये काँग्रेस 21 ठिकाणी आघाडीवर आहे। 17 ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि 13 ठिकाणी शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत। इतर पक्ष जे आहेत ते 21 ठिकाणी, अपक्ष आणि लहान पक्ष हे 21 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे एका दृश्यांमध्ये ही आपण जर बघितलं महाराष्ट्रातलं सध्याचं चित्र ते आपल्याला हे पाहायला मिळतं। यानंतर सिल्लोडमध्ये जाऊयात। अब्दुल सत्तार पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेले आहेत। आपला सुरेश बनकर 206 मतांनी आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे। अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर कांटे की टक्कर पाहायला मिळते। सुरेश बनकर अवघ्या 206 मतांनी आघाडीवर आहेत। संभाजीनगर पश्चिम मध्ये संजय शिरसाट आघाडीवर आहे। संजय शिरसाट यांनी 6000 मतांची आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजीनगर पश्चिम मध्ये सुद्धा ही लढत संजय शिरसाट यांच्या बाबतची ही लढत होती, ही लक्षवेधी होती। मावळमध्ये सुनील शेळके आघाडीवर आहेत। सुनील शेळकेंना तब्बल 64,000 मतांची आघाडी मिळाली आहे। सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवारांसोबत आहेत। आंबेगावमधून वळसे पाटील आघाडीवर आहेत। वळसे पाटील 5314 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। आंबेगावमध्ये वळसे पाटलांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। आंबेगावच्या लढतीकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष होतं। वळसे पाटील 5314 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याविषयी देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात।